केव्हापासून तुम्ही माझ्याकडे हार्टची औषध घेताय? 18 सालापासून. तुम्ही कुठून आला? मी ओझरडे माझं गाव, तालुका वाई, जिल्हा सातारा. नाव काय तुमचं? संजय महादेव कोदे. बरं. त्यानंतर तुम्ही इकडे कसे आला? मला तेव्हा आमच्या काय सांगितलं होतं तिथल्या डॉक्टरनी? सातारच्या साबळे डॉक्टरांनी सांगितलं तुमचं अवघड ठिकाणी ब्लॉक आहे, तर तुम्ही तुमची ओपन सर्जरी या. तर तुम्ही सातारामध्ये काय करू नका, पुण्याला चांगल्या दवाखान्यात करा आणि एक 10 दिवसाची आत करा, केव्हा अटॅक येईल कळणार नाही. पुढे काय झालं? मग तिथनं मला आमच्या मावशीनं प्रकाश शिंदेचा नंबर दिला, कोल्हापूर. मग मी इथं आलो, त्यांना संपूर्ण ती साबळेची फाईल दाखवली. त्याच्यानंतर त्यांनी मला औषधं दिली, समजून सांगितलं काय, कारण तुमच्या डॉक्टरांनी 10 दिवसात सांगितले होमिओपॅथीचा गुण उशिरा येतो, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. पण मला त्यांनी 3 शाबुदाण्यासारख्या गोळ्या दिल्या, मी फ्रेश झालो आणि त्यांचं औषध तेव्हापासून चालू केलं. आतापर्यंत तुम्ही घेतात औषध? आत्तापर्यंत मी औषधं घेतो. मग परवा गुडघेदुखी सुरू झाली आणि त्यानंतर काय झालं? गुडघेदुखी नंतर मी 16 साली जॉईंट रिप्लेसमेंट केलं. त्या डॉक्टरकडे गेलो, देवेंद्र जाधव म्हणून डॉक्टर आहेत. तेव्हा आपलं त्यांना म्हटलं ह्या बी गुडघ्याचं ऑपरेशन करून टाकू, पण मला असं ब्लॉकेज आहे काय. तर ते म्हटले हे हृदयाचे टुडे करायला लागेल. तेव्हा ते इथं कोल्हापूरमधले शिंदे सर डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे गेलो. ॲस्टर आधारमध्ये ना, ॲस्टर आधारमध्ये हां, इथं दवाखाना काय. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं कोण, म्हणलं तुम्हाला ब्लॉकेज आहे. तर म्हणलं मी सातारला 18 साली बघितलं आहे सोमनाथ साबळे यांच्याकडं काय. मग तुम्ही कुठली औषधी घेतली? तर म्हणलं प्रकाश शिंदे होमिओपॅथीचं औषध चालू केलं आहे. तर म्हटले तुम्ही जगलं कसं काय, दुनिया कुठे गेली आणि तुम्ही औषध होमिओपॅथी आयुर्वेदिक करत बसलाय काय. मग माझे त्यांनी आपलं टुडे केलं हृदयाचा काय, रिपोर्ट चांगला आला काय. त्याच्यावरती जरा थोडी चाट पडली. परमेश्वराला विनंती केली असंच आशीर्वाद राहू दे.